काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। काल त्यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांची भेट घेतली। त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी राहुल गडकर आपल्यासोबत थेट उपस्थित आहेत। राहुल, या संदर्भातले अपडेट्स। गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे ती अंतिम टप्प्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आहेत त्या संस्थाचालकांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या राजकीय नेत्यांच्याकडून सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आहेत। त्यांनी ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। कारण गेल्या 4.5 महिन्यांपासून महायुतीमध्ये असलेला संघर्ष, महाडिक गट विरुद्ध मुश्रीफ गट असा जो संघर्ष सुरू आहे आणि यातूनच जे राजकीय खल जो आहे त्यातूनच एक गोकुळचं राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि याचाच फायदा कुठेतरी आमदार सतेज पाटील उचलतायत की काय अशी चर्चा या भेटीच्या निमित्तानं होते। कारण गेल्या काही दिवसांपासून शौमिका महाडिक असतील, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, यांचे कार्यकर्ते देखील असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, यांच्या गाठीभेटी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहेत। जी, धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।